टीम, मला किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाहीये. कत्री, तुलाच आज जाऊन अंदाज घ्यावा लागेल. सो बी क्विक. मी पुढे जातो, काही झालं तर कवर द्या. क्विक क्विक क्विक, मूव फास्ट. ओके. कोण आहे तू? टीम, जिथे हुशारी संपते तिथे वेडेपणा सुरू होतो. हो बंदूक, दिवाळे, पटाके, पागल आहे तू? वेडा, मी वेडा, तू वेडा, सगळे वेडे, वेडे वेडे, मी वेडा, वेडा, वेडा. पोलीस? पोलीस आहे ना तू? काय म्हणते? मग काय झालं माहितीये? तिन्ही देवांनी एकत्र येऊन एक देवी घडवली. मग सगळ्या देवतांनी तिला आपल्याकडची शक्ती दिली आणि साक्षात दुर्गा देवी अवतरली. आई शपथ, आज असं वाटलं किल्ल्याहूनच शेवटची सलामी ठोकते की काय. देवीचं रूप जेवढं तेजस्वी होतं तेवढीच ती कणखरी होती. तिला शंकर बाप्पांनी आपलं त्रिशूळ, विष्णू बाप्पांनी चक्र आणि इंद्रदेवांनी वज्र दिलं. असं सगळ्यांनी काही ना काही दिलं. बॉस, पोलिसांनी आपल्यावर अटॅक केलाय. पोरी हातातून निसटल्या. तुम्ही इथून पळून जा, नाहीतर पोलीस पण इथे येतील. लवकर जा. अरे तू पण अंडरग्राउंड हो. पण लवकर.
मी ठीक आहे, मी ठीक आहे. गुलाब, त्याच्या माणसाला पकड. मी ठीक आहे. तू जा, प्लीज जा, त्याला पकड. डॉक्टर काका, तुम्हाला माहितीये जेवढा राक्षस ताकदवर होता त्याच्यापेक्षा जास्त देवी हुशार होती. ती सगळ्यांचं रक्षण करायची. तिने एकदा शक्कल लढवली की मग राक्षस सेना बिथरते. माधवा, आई आपली निशी. काळजी करू नकोस. देवी आई पाठीशी आहे तिच्या. आपली निशी सुखरूप येईल. ती तिला काही होऊ देणार नाही. आई, मी असं काय पाप केलं होतं ग, म्हणून माझ्याच मुलीच्या बाबतीत असं घडलं. माधवा, दरवेळी आपण पापच करतो असं नाहीये. कधी कधी आपली कर्मही चुकतात. आई, देवानं आजवर माझ्यासमोर संकटच उभी केली. सुखाचा दिवस मी कधी पाहूच शकलो नाही ग. माधवा, काळजी करू नकोस. एक दिवस सुख नक्की तुझ्या दाराशी येईल. पण तू असं खचून जाऊ नकोस. तूच जर असा खचलास, रेखाला कोण सावरणार? बंद खोलीत कोंडून घेतले तिने स्वतःला. घरातला करता पुरुष आहेस तू. जा, सावर तिला.